रूप पाहता लोचने 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 सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजणी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुखताची जोडी बहुता सुखताची जोडी विठ्ठली 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 आवडे विठ्ठली 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 आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर मादेवी बरा सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवी वर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवी वर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर विठ्ठल बरवा हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम जय जय राम आपुला तो एका देव करुणे आपुला तो एक देव करुणे आपुला तो एका देव करुणे आपुला तो एक देव करुणे येणे विना जीवा सुख नो येणे विना जीवा सुख नोहे येणे विना जीवा सुख नोहे हे रते माई के दुःखाचे जनी माई दुखाची जनी रते माई के दुःखाचे जनी माई के दुखाची जनी नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान
अविनाश करे आपुलिया अविनाश करिया बोलिया अविनाश करे आपुलिया अविनाश करिया बोलिया लावे मना पिसे गोविंदा लावे मना पिसे गोविंदा लावे मना पिसे गोविंदा तुका म्हणे एका मरणेचे तुका म्हणे एका मरणेचे तुका म्हणे एका मरणेचे तुका म्हणे एका मरणेचे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे हे रती माई के दुखाची जन हे माई के दुखाची जन हे रती माई के दुखाची जन हे माई के दुखाची जन नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान आपुला तो एक देव करुणी घ्यावा देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोय तेने विना जीवा सुख नोये येरती माई के दुखाची जनीती येरती माई के दुखाची जनीती तेने विन जीवन सुख नोय तेने विन जीवन सुख नोय हे रती माई की दुखाची जनीती हे रती माई की दुखाची जनीती नाही आदि अंती अवसान नाही नाही
अवसानी नाही आद्यांती अवसान नाही आद्यांती अवसानी रती माई दुखाची जनीती दुखाची जनीती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज की महाराज की संतल की विठाला 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 आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुखनो हे एरते माये के दुःखाची जनेती नाही आदि अंती अवसानी अविनाश करे आपुले आईसे लावे मना पिसे गोविंदाचे एरते माये के दुःखाची जनेती नाही आदि अंते अवसानी तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जय हो
दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदं भोज तेजस प्रदेशम विदिंद्राधिदेव सदास्तु यमानम समधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनना मेरी पुकार पवन सुत बिनते बारंबार, पवन सुत बिनते बारंबार, पवन सुत बिनती पवन सुत बिनती आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, एरते माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार श्री पांडुरंगरायाच्या असीमागाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री अलंकापुर निवासी ज्ञानेश्वर भगवान व अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणांचा आणि मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर माणसाने शरीराने जरी गेला तरी पण कर्माने छत्रपती शिवाजी महाराजांसारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं कर्माने कसं पाठीमागे जिवंत राहावं याचं उत्तम मार्गदर्शन करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे की श्री संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की बाबा रे, अनमोल किमतीचा हा नरदेह हे मनुष्य जीवन तुम्हाला मिळालंय ना, तर मग त्या ठिकाणी तो देव तुम्ही आपलासा करून घ्या, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही। म्हणून तो देव तुम्ही आपलासा करून घ्या, कारण एक देव सोडला तर त्या ठिकाणी बाकी सर्व खोटं आहे, नश्वर आहे, माईक आहे आणि कधीच त्या ठिकाणी सुख प्राप्त करून देणार नाहीये। म्हणून ये रती माईके दुःखाची जनिती, आणि किती आहे दुःख, नाही आदि अंती अवसानी। म्हणून तर तो देव तुम्ही आपलासा करून घ्या, छत्रपती शिवाजी महाराज नामक देव आपलासा करून घ्या। निश्चितच त्या ठिकाणी जर तुम्ही तो देव आपलासा जर केला तर तो स्वतः अविनाशी स्वरूप असलेला परमात्मा आहे, मग तुम्हाला सुद्धा तो त्याच्यासारखं अविनाशी स्वरूप प्राप्त करून देईल। अविनाश करी आपुलिया आईसे, फक्त तुम्ही काय करा, लावी मनापिसे गोविंदाचे, त्याचं नामस्मरण करा, त्याचा जयघोष करा, त्याची जयंती असेल त्यावेळेलाच नाही, मग रात्रंदिवस त्याचं नामस्मरण करा, रात्रंदिवस त्याच्या विचारांचं अनुकरण करा। निश्चितच त्याच्याप्रमाणे तुमचं सुद्धा जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही। म्हणून अविनाश करे आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे। आणि शेवटी तुकोबाराय म्हटले, जर तुम्ही तो देव आपलासा जर केला तर त्या ठिकाणी तुम्ही हे शरीररूपी शरीर हा देह सोडून गेल्यानंतर तुमची या मृत्यूलोकातच नाही तर संपूर्ण त्रैलोक्यामध्ये कीर्ती राहील, आणि नुसती कीर्ती नाही मग उत्तम कीर्ती राहील। तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची कीर्ती मागे, हे रते माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अवघ्या 4 चरणांचा अभंग आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल हो, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो। नवे नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं। म्हणून आज या ठिकाणी सर्वात प्रथमतः आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मग बोलण्यासाठी प्रवृत्त होतो। आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती आहे आणि
19 फेब्रुवारी हा दिवस आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीचं नाव आपल्या समोर येतं, एकाच महापुरुषाचं नाव आपल्या समोर येतं. ते नाव कोणाचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या समोर येतं. कारण 19 फेब्रुवारी हा दिवस फक्त आणि फक्त माझ्या राजाच्या जयंतीचा दिवस आहे. कारण तुम्ही बघा, अरे पाडव्याला असते तिला प्रतिपदा असं म्हणतात, अरे पाडव्याला असते तिला प्रतिपदा असं म्हणतात, तुकोबरांची असते त्याला बीज असं म्हणतात, अक्षयाची असते त्याला तृतीया असं म्हणतात, गणपती बाप्पांचे असते त्याला चतुर्थी असं म्हणतात, अरे ऋषींचे असते त्याला पंचमी असं म्हणतात, नाथांची असते त्याला षष्ठी असं म्हणतात, रथाची असते त्याला सप्तमी असं म्हणतात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची असते त्याला अष्टमी असं म्हणतात, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची असते त्याला नवमी असं म्हणतात, दसऱ्याची असते त्याला दशमी असं म्हणतात, भगवान शिवशंकर परमात्म्याची असते त्याला शिवरात्र असं म्हणतात, भगवती मातेची असते त्याला नवरात्र असं म्हणतात, संत महापुरुषांची असते त्याला पुण्यतिथी असं म्हणतात, आणि 19 फेब्रुवारीला असते त्याला फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला. आज खऱ्या अर्थाने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अतिशय सुंदर असा उपक्रम आपण सर्व मर्द मावळ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कीर्तनासाठी जी महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे नोहे हा एकल्याचा खेळ आणि म्हणून मेळ मेळविला, या नियमाप्रमाणे आज खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर अशी या कीर्तनासाठी जी काही गायनाची साथ आहे ती अतिशय सुंदर असं चाल ज्यांनी बाबांनी गायली ते श्री हरिभक्त परायण गुरुस्थानी असलेले अशोक बुवा झाडे चिंचोली. एकदा बाबांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्या अतिशय सुंदर असं त्यांना ज्यांनी कोरस केलं ते श्री हरिभक्त परायण किरण महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे शांताराम महाराज भिसे असतील, आबा महाराज सोनवणे असतील, दिनकर महाराज भिसे असतील, शरद महाराज भिसे असतील, भाऊराव महाराज भिसे असतील, सोपान महाराज भिसे असतील. त्याचप्रमाणे त्यांच्या गोड गायनाला अतिशय समर्पक ज्यांचं वादन आहे, एकदा बाबांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. कृष्णा महाराज भिसे, सगळी भिसे मंडळीच आहेत. फार भाग्याने मिळत असतं महाराज, हे एवढं सहजासहजी मिळत नाही. आता माझं कीर्तन सुद्धा हे फार मोठ्या भाग्यानेच मला मिळालेलं आहे. कारण मी तर असं म्हणेल बाबा भिसे महाराज, मी तर असं म्हणेल पूर्वी जन्मी सुकृते थोर केली आणि ते माझं आजी फळाशी आली. या नियमाप्रमाणे आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडण्याची मला संधी प्राप्त झाली. आणि ज्यांच्यामुळे ही संधी प्राप्त झाली ते म्हणजे भिसे महाराज, आमचे परमस्नेही आदरणीय, आपल्या गावचं अतिशय गोड व्यक्तिमत्व. जेवढा आवाज त्यांचा गोड आहे त्यांचा स्वभाव सुद्धा अतिशय गोड आहे. आज खऱ्या अर्थाने विनेकरी बाबा असतील, त्र्यंबक महाराज भिसे, साऊंड सिस्टम गोटेराम पवार वडझिरेकर, अतिशय गोड अशी सिस्टम आहे. कारण त्यांचं गायन, यांचं वादन, वक्त्याचं वक्तृत्व तुमच्या कानावर फिल्टर करून पोहोचवण्याचं जे कार्य करतात ना ते सिस्टमवाले दादा आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर आमचा कीर्तनकार पल्लवीताई दराडे. अरे वा, क्या बात आहे. या ठिकाणी आपल्या गावचं भूषण म्हणजे श्री हरिभक्त पारायण पल्लवीताई दराडे या ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे महाराजांच्या मुलगी दराडे. क्या बात आहे, खूप छान. हे रक्तातले गुण असावे लागतात महाराज. आणि महाराज एक गोष्ट प्रामुख्याने सांगून जाईल, आता आलय ओगाने म्हणून परमार्थ जर मुलांना करायला शिकवायचं असेल ना तर तरुणपणातच शिकवला पाहिजे. एकदा या चिमुरड्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा, कारण याची फार मोठी गरज आहे बाबा.
काय गरज आहे? परमार्थ करायचा असेल तर तो तरुणपणातच परमार्थ केला पाहिजे, कारण तरुण या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व रणमर्द मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मग त्यामध्ये खारीचा वाटा ज्यांचा आहे ते म्हणजे सरपंच दादा आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे, कारण जसं ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली, त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थाने आपल्या गावचं भूषण तरुण तडफदार सरपंच असलेले त्या ठिकाणी सगळ्या तरुणांना एकत्र घेऊन आपल्या गावाचा एवढा सुंदर असा विकास त्या ठिकाणी करतायत. आणि मला आल्या आल्या सांगितलं, कुठल्याच शासनाचा निधी न आणता सगळं गाव वर्गणीतून एवढं मोठं वैभव या ठिकाणी उभं केलेलं आहे. म्हणून ते सरपंच साहेब असतील, माजी सरपंच साहेब असतील, यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि याची फार मोठी गरज आहे महाराज. कारण आता मी मगाशी पण तुम्हाला बोललो, काल हडपसरला कीर्तन होतं, मला 2 तास यायला लागतात, पण तिथं 4 तास लागले. कोणामुळे? फक्त छत्रपतीच्या मावळ्यांमुळे. कारण ते मावळे आताचे होते, ते तेव्हाचे नव्हते. कारण आताचे मावळे मी येताना पाहिलं, कारण आताचे मावळे बाबा तिथून हडपसर वरून निघाले कुठं, शिवनेरी किल्ल्यावर जुन्नरला, तर सगळे शर्ट काढून कमराला गुंढळलेले, गाडीचा सायलेन्सर काढून डोके उठायची कामं केली लोकांचे, आणि सगळ्या रस्त्याने सगळा झेंडा मोठा लावलेला. याला शिवजयंती म्हणत नाही दादा. अरे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरांच्या विचाराचं अवलोकन करून त्या ठिकाणी हे राज्य स्थापन केलंय. मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अंश आपण असेल तर त्या ठिकाणी या पद्धतीची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव करण्यामध्ये काहीच तथ्य नाही ना महाराज. आपण विचार घेतले पाहिजे, कारण ते अंतःकरणामध्ये ते विचार जर रुजवले तरच खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणण्याला आपल्याला अधिकार आहे महाराज, नाहीतर काहीच अधिकार नाही. कारण तुम्ही बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटल्यानंतर नको ते कार्यक्रम राबवले जातात, डीजे वगैरे असतो. बरं, डीजे आल्यानंतर त्या ठिकाणी फक्त एकटा डीजे असतो का? मावळे त्या डीजेवर नाचतात, हरकत नाही, नाचलं पाहिजे, पण मोकळे नाचतात का बाबा? नाही. मग तिला घेऊन नाचतात, आहे का नाही? तिला घेऊन नाचतात. मग मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना वरती समाधान वाटत असेल का? नाही. अरे ज्या तुकोबरांच्या विचाराने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलंय आणि त्या छत्रपतीचे आपण अनुयायी आहोत. म्हणून आज खऱ्या अर्थाने ज्या काळाची ही जी गरज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने ही जी गरज आहे ना, कारण छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनाला जात होते आणि जगद्गुरु तुकोबरांच्या विचाराने त्या ठिकाणी ते स्वराज्य स्थापन केलं होतं. कारण तुम्ही बघा, ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारांकडे छत्रपती शिवाजी महाराज गेले, प्रत्येक वेळेला त्यांचे विचार घेत होते आणि त्यांच्या विचाराने राज्य निर्माण करत होते, राज्य स्थापना करत होते. जे काही राज्यामध्ये छोटे मोठे कार्य असेल त्याप्रमाणे त्यांच्या विचाराने घेवाणदेवाण करत होते. पण एके दिवशीचा प्रसंग असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारांची आर्थिक परिस्थिती बघितली आणि ती आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की काहीतरी यांना काय द्यावं, धन संपत्ती द्यावी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना काय पाठवलं? नजराना पाठवला. पण त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारांनी काय सांगितलं? देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. हो, अरे आमचे ये रवित धन हे आम्हा मृत्युके समान, सोने रुपये आम्हा मृत्युके समान. सोने रुपे आम्हा मृत्तिके समान आणि माणिक पाषाण खडे जैसे. हे आमच्यासाठी काय आहे? मातीप्रमाणे आहे. हे हिरे मोती माणिक मोरा हे सगळे आम्हाला काय आहे? व्यर्थ आहे. राजे, तुम्हाला जर सुखी व्हावं, आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल ना, तर तुम्ही एकच करा, आम्ही त्याने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही त्याने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही त्याने सुखी
आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, किंवा गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा, त्याने आम्ही खऱ्या अर्थाने सुखी होऊ. कारण आमच्याकडे धन काही कमी आहे का? कोणतं धन आहे आमच्याकडे? परमार्थ नावाचं धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, किंवा शब्द रूपी धन आमच्याकडे फार मोठं आहे. आम्हाला या धनाची आवश्यकता नाहीये. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांच्या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलंय आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण अनुयायी आहोत. आणि मग जर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जर समाधान वाटेल असं जर आपण कार्य केलं तर नक्कीच ती शिवजयंती साजरी केल्यासारखं पुण्य आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज खऱ्या अर्थाने हे तरुण मित्र मंडळ असेल, सरपंच साहेब असतील, किंवा त्यांचा हा जो काही ग्रुप आहे, नाव आहे का ग्रुपला काही, त्यांचा हा जो शिवजयंतीचा ग्रुप आहे, या ग्रुपने अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि परमार्थ, मी मागाशी तुम्हाला एक वाक्य बोललो, परमार्थ हा तरुणपणातच केला पाहिजे. का केला पाहिजे त्याच्यासाठी प्रामुख्याने एक वाक्य सांगून जातो, ऐका. अरे जवानी आहे तरुण, अरे जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून. अरे काळाच्या नियमानुसार प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे मरून. अरे मेल्यानंतर सगळेच रडतील वरून वरून, पण तुला टाकतील ना पुरून. मग घे ना परमार्थ करून, कारण तरुण पण पुन्हा नाही ना फिरून. तरुण पण फक्त एकदाच मिळते. दादा थोडा इको कंटिन्यू असू द्या. तरुण पण फक्त एकदाच मिळते. आता तसे बाबा सरपंच साहेब, प्रामुख्याने 4 पण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये येत असतात, पहिल्यापासून तर शेवटपर्यंत. कोणते कोणते? मी फक्त तुम्हाला पण म्हणा, तुम्ही, मी तुम्हाला ते 4ही पण सांगतो, तुम्ही फक्त पण म्हणा. म्हणणार ना? मग म्हणा, म्हणा ना. तरुण पण पहिलं आहे बाल पण, पण, दुसरं आहे तरुण पण, तिसरं आहे म्हातार, आणि चौथं आहे पण, सरपंच ना शेवटी. दुसरं काय? शेवटी सरपंच आहे. पण या 4ही पणामध्ये अतिशय महत्वाचं पण कोणतं असेल ना बाबा, तर ते म्हणजे तरुणपण आहे. कारण याच पणामध्ये अशक्य असणारी गोष्ट शक्य करता येते. किंवा तरुण या शब्दाचा आणखी एक समानार्थी शब्द आहे युवा. युवा हा शब्द उलटा वाचा, काय होतो? वायू. वायू प्रमाणे कोणत्याही कार्यामध्ये धावत राहतो, त्याला खऱ्या अर्थाने काय म्हणतात? तरुण म्हणतात. तरी पण काही काही गावातले तरुण रोज संध्याकाळी आणावं लागतात घरी धरून. पण आज खऱ्या अर्थाने आपल्या गावाचे भाग्यवान तरुण आहात की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादांची जयंती असेल, त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने त्या ठिकाणी आपण साजरी करताहेत. हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. महाराज विठ्ठल आज खऱ्या अर्थाने शिवजयंतीच्या निमित्ताने अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आपण राबवलेला आहे. त्याचप्रमाणे माझ्या समवेत आलेले महासत्ता न्यूजचे प्रोप्रायटर आमचे मेहुणे नवनाथ दादा ही या ठिकाणी आलेले आहेत. सर्व तरुण मित्रमंडळ आहेत, महिला भगिनी आहेत. अतिशय आनंद आहे. सुंदर अशी माईक सिस्टम आहे. सर्व तरुण मित्र, अरे वा, या ठिकाणी छोटे वारकरी देखील आहेत. सर्व आपले ग्रामस्थ भजनी मंडळ आहेत. सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. आता नामोल्लेख कोणाचाही जास्त मला काही परिचय नाहीये, तरी पण या ठिकाणी नामोल्लेख द्यायचा तो असा थोडासा सविस्तर. मागील वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष सप्ताह आणि मारुती मंदिर, राम मंदिर, शनी मंदिर लोकार्पण सोहळा अंदाजे कमीत कमी 1 ते 1.5 कोटी पर्यंतचा जिल्हा परिषद शाळाचा जो काही खर्च असेल किंवा क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी असेल, त्याचप्रमाणे शाळा जी डिजिटल शाळा त्या ठिकाणी उभी केलेली आहे, गावातील व्यावसायिक बांधवांकडून कॉन्क्रिटीकरण असेल, त्यामध्ये ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन असेल किंवा मोलाचा खारीचा वाटा कोणाचा असेल तर ते आपल्या गावचे तरुण तडफदार सरपंच साहेब असतील, माजी सरपंच असतील, या सर्वांच्या यांनी खऱ्या अर्थाने पुढाकार घेऊन लोकवर्गणीतूनच केलंय. पण त्या ठिकाणी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो सुद्धा पुढाकार भक्कम पाहिजे. काही जर मागायला गेले तर त्यांना कुणी 1 रुपया सुद्धा देत नाही. का देत नाही? त्याच्यासाठी पाठीमागे सुद्धा कारणं असतात. पण त्यांच्याकडे बघून खऱ्या अर्थाने, कारण मला वाटतं या ठिकाणी आल्यानंतर एवढा मोठा विकास केवळ आणि केवळ लोकवर्गणीतून एवढा मोठा विकास आपल्या गावचा त्यांनी करून घेतलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या सर्वांचा अतिशय सुंदर आहे. म्हणून त्या ठिकाणी एवढे मोठे वैभव या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. सरपंच प्रदीप मल्हारी साळवे साहेब असतील, माजी सरपंच
सुदामदादा बोडके असतील, भाऊराव बिन्नर असतील, उपसरपंच संपत भाऊ भिसे असतील, शिवजन्म उत्सव समिती सर्व कमिटी व सदस्य मोह हे सर्व मंडळी या ठिकाणी अतिशय तनमन धनाने शिवजयंतीच्या निमित्ताने अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी करताहेत. आता सगळ्यांची नावं मला ज्ञात नाही, तर दिले तेवढे फक्त नावं घेतले. पण आता एका उखाण्यामध्ये नाव घेतो म्हणजे तिथं कोणाला रागरोष सुद्धा राहणार नाही. मग ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करतो वाकून, छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करतो वाकून. आणि या कार्यक्रमासाठी तनमन धनाने जे जे सहकार्य करतायत आणि असंख्य उपस्थितीने या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं नाव घेतो. या नारदाच्या गादीचा मान राखून विठाला आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जयंती उत्सव आहे. आज खऱ्या अर्थाने जयंती उत्सव ही कोणाचा असतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा असतो. नवे नवे आज खऱ्या अर्थाने आपल्या बापाची जयंती आहे महाराज. माझ्या राजाची जयंती आली, 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 माझ्या राजाची जयंती आली. आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जयंती उत्सव आहे. हे बघा, वाजवायचे असेल तर जोरदार वाजवा, नाही तर अजिबात वाजवू नका. आणि इथून पुढे एक सप्ताहाला किंवा तुमचा कोणताही एक दिवसीय कार्यक्रम असेल ना बाबा, एक गोष्ट, एक सवय तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या हाताला लावून घ्या. कोणती? या गायकांनी कोणतंही प्रमाण गाऊ द्या, वाजवणाऱ्याचं वादन आवडलं, वक्त्याचं एखादं वाक्य आवडलं, त्यांचं गायन आवडलं की त्यासाठी तुम्ही टाळी ही वाजवलीच पाहिजे, दाद दिली पाहिजे. हा, दाद दिलीच पाहिजे. आणि टाळी वाजवण्याचा फायदा आहे म्हणून तरी टाळी वाजवा. काय फायदा आहे? आता टाळी वाजवण्याचे प्रमुख 3च फायदे अगदी शॉर्टकट मध्ये सांगून जातो, आपला विषय वेगळा आहे. कोणता फायदे? 3 फायदे आहे टाळी वाजवण्याचे. आध्यात्मिक दृष्टीचा एक फायदा आहे, दुसरा आहे वैज्ञानिक दृष्टीचा फायदा आणि तिसरा आहे व्यावहारिक दृष्टीचा फायदा. कोणता कोणता? मग पहिला फायदा सांगितला मी तुम्हाला, कोणता? आध्यात्मिक. तुम्ही पण बोलत चला. हा, कोणता फायदा? आध्यात्मिक. काय फायदा आहे? महाराजांनी सांगितलाय, टाळी वाहोनिया विठ्ठल म्हणेन तिने निवारीन भवश्रम, तिने निवारीन भवश्रम, तिने निवारीन विठ्ठल म्हणेन आणि तेने निवारेन भवश्रम किंवा वाहे टाळ टाळ्या टाळी आणि होय होळी विघ्नांची किंवा पातकांची. मग टाळी वाजवण्याचा हा कोणता फायदा झाला महिला वर्ग? अय मोह, कोणता फायदा? त्यांचे लय मोठे उपकार आहे आपल्यावर, कारण त्यांच्यासारखा त्याग इथं मला सांगा संख्या कोणाची जास्त आहे? महिलांची. कारण त्यांचा लय मोठा त्याग आहे बाबा. काय त्याग आहे? तुम्ही बघा, 7 वाजल्यापासून लागीर झालं जी, तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे, आता काय पाहते काय कळत नाही. या सगळ्या जीवाभावाच्या मालिका सोडून तुम्ही इथं आला, तुमच्या चरणावर तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला काय माहिती? नाही, आम्ही पण पाहतो ना. नाही, आम्ही पाठ करून घेतले, फक्त पाहायला वेळच कुठे आहे आम्हाला. चला, आज खऱ्या अर्थाने
काय सांगत होतो मी? पहिलं कारण टाळीचं कोणतं? आध्यात्मिक दृष्टीचा फायदा आहे टाळी वाजवण्याचा. काय फायदा आहे? टाळी जर वाजवली तर पापाची होळी होते. दुसरा फायदा सांगितलाय कोणता? वैज्ञानिक दृष्टीचा फायदा आहे. मग काय आहे वैज्ञानिक दृष्टीचा फायदा? हे बघा, आपल्या प्रत्येकाच्या हातावर ॲक्युपंक्चरचे बटन्स आहेत. ते आपल्याला दिसत नाही पण ते आतमध्ये असतात. मग तुम्ही बघा, हातावर हात प्रेस झाला की ते बटन दाबले जातात, प्रेस होतात आणि आपल्या ज्या नसा आहे, शिरा आहेत, धमन्या आहेत, त्या मोकळ्या मोकळ्या वाहतात. थोडक्यात अटॅक येत नाही. बघा बाबा, फायद्याचं कसं कळतंय? आता वाजवायला म्हटलो तो का वाजवा म्हणून? नाही, पण फायद्याचं कसं कळतंय? किती घाबरतात मरायला. हा, मग हा कोणता फायदा? वैज्ञानिक फायदा आहे. आणि तिसरा फायदा आहे व्यावहारिक. काय आहे व्यावहारिक फायदा? जर आपल्या शेजारी कुणी जर डुकल्या खात असेल, जर जोरात टाळी वाजवली तर ते खडबडून जागा होईल. हा कोणता फायदा? म्हणून कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. आणि जर कीर्तनामध्ये येऊन जर तुम्ही टाळाटाळ केली टाळीची, मग त्याच्यासाठी सांगतो ऐका. जो कोणी कीर्तनामध्ये येऊन करील टाळीची टाळाटाळी, जो कोणी कीर्तनामध्ये येऊन करील टाळीची टाळाटाळी, मग त्यास उद्या सकाळी यमकवटाळी. इति तांबडे महाराज वाच. हे काय गाथ्यातलं नाही, हे माथ्यातलंय. म्हणून टाळीची टाळाटाळ करू नका. आणि एवढं सांगूनही जर नाहीच ऐकलं, काही काही लय रग गेला असतात ना, ते नाही सांगितलं तर त्यांच्यासाठी पण सांगतो ऐका. जर तुम्ही इथं येऊन टाळीची टाळाटाळ जर केली तर पुढचा जन्म तुम्हाला स्पेशल टाळी वाजवण्यासाठीच मिळणार. मग बघा, बाबांनी सांगितले कुठं टाळ्या वाजवणार? टोल नाके. मग तुम्ही तुमचं बघून घ्या. मग इथं टाळी वाजून जीवनाचं सार्थक करून घ्यायचं का टोल नाक्यावर टाळ्या वाजवायच्या हे तुम्ही तुमचं बघून घ्या. विठाला हो, मी हे सांगत होतो की परमार्थ करायचा असेल तर तो परमार्थ तरुणपणामध्ये केला पाहिजे. आणि का केला पाहिजे? कारण आपण सुद्धा आपल्या मुलांना परमार्थ करायला शिकवला पाहिजे महाराज. का शिकवला पाहिजे? कारण सध्या परिस्थिती अशी झाली दादा. काय परिस्थिती झाली? अरे पोराचं वय झालं 8. अरे पोराचं वय झालं 8 ते वरातीत होतंय तराट. त्याच्यामुळे संस्कृतीची पार लागली वाट. अरे व्यसनांनी पोरं झाले गायराटन, म्हातारेच पाहायला लागले सायराट. आणि झालं ना सगळं झिंग झिंग झिंगाट. काय पाहता? म्हणून हे झिंग झिंग झिंगाट कुठंतरी थांबावं असं जर वाटत असेल तर शिवविचाराने आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा जागर करणं हे फार गरजेचं आहे. पण आता सध्या आपल्याला डोहाळे लागले दादा. काय डोहाळे लागले? आपल्या मुलांना, तरुण तरुणींना डोहाळे लागले. कोणाचे डोहाळे लागले? पाश्चात्य संस्कृतीचे डोहाळे लागले. आता पाठीमागे तरुण तरुणींचा एक सण होऊन गेला बघा दादा. 14 फेब्रुवारीला त्यांचं काल्याचं कीर्तन होतं. काय नाव त्याचं? बोला बोला. आता आम्ही सांगितले, तुम्ही म्हणताल महाराजाला बरंच माहित होतं. व्हॅलेंटाईन डे. अरे पाश्चात्य संस्कृतीला जर तुम्ही खत पाणी घालून आपल्या संस्कृतीला जर विसरून जात असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असावी? अरे आपल्या बापाची जयंती आहे आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने त्या ठिकाणी आपण घेवाणदेवाण केली पाहिजे. म्हणून परमार्थ करायचा असेल तर आपल्या मुलांना परमार्थ तरुणपणामध्ये करायला शिकवलाच पाहिजे. का शिकवला पाहिजे? त्याचं पण कारण सांगतो ऐका. तरुण आहे जवान, तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. अरे तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. अरे गीता, भागवत, ज्ञानेश्वरी गाथा आणि या वारकरी संप्रदायाच्या तत्वाची जो ठेवतो ना दादा जाण, तर त्या महान देशाची निश्चितच एक ना एक दिवस उंच झाल्याशिवाय राहणार नाही मान. आणि या भारत देशाची जर उंच करायची असेल ना दादा मान, तर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे गीता, भागवत, ज्ञानेश्वरी गाथा आणि पसायदान. आणि जर शिकवलं गीता, भागवत, ज्ञानेश्वरी गाथा आणि पसायदान तरच ते ठेवतील म्हातारपणामध्ये तुमचा मान, नाहीतर करतील तुमची तानातान. आणि बऱ्याच आई वडिलांची झाली आणि ती तानातान होऊ नये असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या अंतकरणामध्ये रुजवले पाहिजे. निश्चितच त्या ठिकाणी त्या संसाराचा, नवे नवे त्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव किती अक्षराचं आहे हो?
फक्त 3 अक्षराचं नाव आहे. काय नाव आहे? शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला अतिशय सुंदर असं प्रबोधन त्यांच्या नावातून केलेलं आहे. काय प्रबोधन केलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये फार मोठं मर्म दडलेलं आहे महाराज. मला वाटतं दादा तुम्ही समोर येऊन बसले तर फार बरं होईल. या 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 उभे राहू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात आपण. या समोर या. या समोर इकडे येऊन बसा. कीर्तन आणि तमाशात फरक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो मी तुम्हाला हे सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त 3 अक्षरी नाव आहे. तर त्या 3 अक्षरी नावामधून छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला संदेश दिलेला आहे. काय संदेश दिलेला आहे? लक्षपूर्वक ऐका. शिवाजी हे 3च अक्षर आहे. मग शी म्हणजे शिकावं कसं हे माझ्या राजांकडून शिकावं. अरे शी म्हणजे शिकावं कसं हे माझ्या राजांकडून शिकावं. वा म्हणजे वागावं कसं हे माझ्या राजांकडून शिकावं. आणि जी म्हणजे जीवन जगावं कसं हेही माझ्या राजांकडून शिकावं. आणि असं ज्यांचं नाव आहे त्यांना फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणावं. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणावं. पण आपल्याला एवढी घाण सवय लागली महाराज. आपण नको त्या संस्कृतीला प्राधान्य देतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय कमी केलेलं आहे? अरे आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जनजागर आपण या ठिकाणी करतोय. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्यावर फार मोठे उपकार आहे दादा. फार मोठे उपकार आहे. कारण तुम्ही बघा जर छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते आणि आपल्याला जर कीर्तन करायचं असतं बाबा तर आपल्याला काय करावं लागलं असतं? परमिशन घ्यावं लागली असती आणि म्हणावं लागलं असतं हुजूर हम कीर्तन करना चाहते हैं, आपकी इजाजत हो तो हम कीर्तन करेंगे. पण ही वेळ जर त्या ठिकाणी आली असती तर काय परिस्थिती झाली असती? पण ही वेळ खऱ्या अर्थाने कोणामुळे आली नाही तर ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रत्येक तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव हा साजरा केलाच पाहिजे महाराज. का केला पाहिजे? तर ऐका. नदीचं समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. अरे समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. आकाशाची उंची कधी मिटणार नाही. अरे समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. आकाशाची उंची कधी मिटणार नाही. आणि जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी आमच्या हातातून सुटणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो आता काही लोक आम्हाला म्हणतात बाबा, ते म्हणतात सहज बोलता बोलता म्हणतात महाराज तुम्ही लई शिवाजी महाराजांचं गुण गौरव करतायत. तुमचा शिवाजी महाराज काय देव होता का? पण त्याला तुम्ही छाती ठोकपणाने सांगा. तुम्ही सुद्धा सांगा. तुम्हाला जर कोणी असा जर भेटला तर त्याला सुद्धा छाती ठोकपणाने सांगा की अरे बाबा आमचा राजा देव नव्हता पण तो देवापेक्षा मात्र कमी नव्हता. अरे खऱ्या अर्थाने आमच्या राजामुळे मंदिरावरचे कळस, अंगणातली तुळस आणि मंदिरातला देव शाबूत कोणामुळे असेल तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. म्हणून त्यांना सांगा. आता सध्या नास्तिकवादी लोक जन्माला आलेत बाबा. नास्तिकवादी लोक काय बोलतील काय म्हणतील विचारता सोय नाही. पण त्या ठिकाणी छाती ठोकपणाने सांगा की आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच हे स्वातंत्र्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झालेलं आहे. विठ्ठल. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक राजे जन्माला आलेत महाराज. काय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक राजे जन्माला आले पण ते महाराज नाही झाले बाबा. अनेक महाराजही जन्माला आले पण ते राजे मात्र नाही झाले. पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एकमेव महाराज झाला. तो महाराजही होते आणि राजाही होते. असा एकमेव राजा जन्माला आला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. तो एकमेव राजा जन्माला आला. एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर
माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर 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 राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर 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 स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर निर्माण केले तलवारीच्या धारेवर ते साठी वार झेलले आपल्या निजड्या छातीवर ते साठी वार झेलले आपल्या निजड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या देवावर छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर 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 राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर आणि या जगाच्या पाठीवर एकमेव राजा असा जन्माला झाला दादा लक्षपूर्वक ऐका त्या राजाने त्या ठिकाणी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार एकत्र केले आणि या स्वराज्याची निर्मिती केली हे स्वराज्य स्थापन केलं कारण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असेल धर्मवीर संभाजी महाराज असेल संत महापुरुष असेल हे संत महापुरुष या मृत्यू लोकांमध्ये अतिशय थैमान घातलेले जे राक्षस होते ना त्या राक्षसांचा निदपात करण्याकरिता ते संत महापुरुष जन्माला आलेले आहेत दादा अरे स्वतःच्या रक्ताचं पाणी करून स्वतःच्या रक्ताची आहुती देणारे हे संत महापुरुष जन्माला आले केवळ आणि केवळ या मृत्यू लोकांमध्ये आया महिलांची माझ्या भगिनींची आबरू लुटल्या जात होती आणि त्याच वेळेस मा जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी पाहिलं की खुलेआम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी माझ्या माता भगिनींची आबरू लुटल्या जाते म्हणून तर आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी जन्माला घातलेला आहे ना ते खऱ्या अर्थाने उपकार कोणाचे असतील तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे आहे जिजाऊ मातेचे आहे कारण आज खऱ्या अर्थाने जिजाऊ मातेच्या पुण्याईमुळे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले कारण ज्या वेळेला या मृत्यू लोकांमध्ये यवनांकडून त्या ठिकाणी माता भगिनींची आबरू लुटल्या जात होती त्याच वेळेला महासाहेबांना विचारलं आऊसाहेब महासाहेबांच्या पोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 5 महिन्याचा गर्भ वाढत होता त्यावेळेला मात्र विचारण्यात आलं महासाहेब तुम्हाला डोळे लागले नाही का तुम्हाला आंबट चिंबट खावंसं वाटत नाही का तुम्हाला आंबे चिंचा बोर कैऱ्या हे खाऊ वाटत नाही का आणि त्याच वेळेला खाडकन जाग्यावर उभ्या राहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि सांगितलं की आम्हाला डोळे लागलेत पण हे आंबट चुंबट खाण्याचे डोळे नाही लागले आम्हाला मग कशाचे डोळे लागले त्या ठिकाणी छत्रपती मातोश्रीने सांगितलं जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं की आम्हाला डोळे लागले अंगामध्ये चिलखत घालावं डोक्यामध्ये जिरेटोप घालावा हातामध्ये तलवार घ्यावी आणि त्या ठिकाणी दुष्टांचा नाश करावा हे डोळे खऱ्या अर्थाने आम्हाला लागलेले आहे आणि त्याच वेळेला संपूर्ण नंगा नाच खऱ्या अर्थाने मासाहेब पाहत होत्या आणि त्यावेळेला मात्र कुठेतरी त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांच्या काकुळतीला येऊन त्या ठिकाणी जिजाऊ महासाहेब शिवाई मातेच्या मंदिरामध्ये गेल्या शिवाई मातेच्या मंदिरासमोर उभ्या राहिल्या आणि शिवाई मातेला हात पसरला पदर पसरला आणि त्या ठिकाणी गर्जना केली हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे उन्मत्त हे सिंहासनी चिर फाडण्या मत पुत्र दे आणि अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीने एक टाळ वाजवा महासाहेबांनी त्या ठिकाणी आमंत्रित केलं त्या जगदंबे मातेला
आणि जगदंबे मातेला सांगितलं की हे माते, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. कसा? पुत्र देई ऐसा गुंडा आणि त्याचा ते लोके झेंडा. असा पुत्र जन्माला घाल की त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींची आबरूला हात घातल्या जातात. यवनांचा त्या ठिकाणी नितपात करण्याकरता असा मुलगा त्या ठिकाणी मला जन्माला घाल, माझ्या पोटी जन्माला घाल. आणि मग मात्र त्या ठिकाणी तो दिवस उजडला. कोणता दिवस उजडला? 19 फेब्रुवारी 1630 दिवस उजडला. आणि त्याच वेळेला मात्र छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि कुठे जन्माला आले? कुठे जन्माला आले? शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सर राजांचा अधिपती. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सर राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. हे शिवबाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्ही, अरे आम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्हाला कुठल्याच प्रकारची भीती वाटत नाहीये, कारण आमचा बाप त्या ठिकाणी आमच्या पाठीमागे खंबीर उभा आहे. शिवबाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. आई शिवाई आई जिजाऊ आशीर्वाद पाठी, आई शिवाई आई जिजाऊ आशीर्वाद पाठी. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असेच उगाच जन्माला आले नाही दादा. आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असेल तर ती पुण्याई कोणाची असेल तर ती मा साहेबांची पुण्याई आहे महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. ओ बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला, ओ बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला. घेवनी तलवार केला दुष्टांचा संहार, अति घेवनी तलवार केला दुष्टांचा संहार, अति घेवनी तलवार केला दुष्टांचा संहार, अति घेवनी तलवार केला दुष्टांचा संहार. चाल्याचा कोथळा त्याने काढीला बाहेर, आमच्याला गोळा त्याने काढीला बाहेर, चाल्याचा कोथळा त्याने काढीला बाहेर. कबराच्या पाठ्याशी कबर आहे साक्षीला, कबराच्या पाठ्याशी कबर आहे साक्षीला. जय शिवराय. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, राजा शिवबा जन्मला. अरे ते छत्रपती शिवाजी महाराज उगाच जन्माला नाही आले दादा. एक काळ छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याचं एकमेव कारण कोण असेल तर त्या मा साहेबची जाऊ आई साहेब आहे महाराज. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज कलेकलेने वाढत होते आणि तो नंगा नाच पाहत होते, आणि तो नंगा नाच पाहिल्यानंतर मात्र त्या ठिकाणी एक काळ तो नंगा नाच डोळ्याने पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मातोश्रींना म्हटले, मा साहेब हे कोण लोक आहे? राज, हे तर आपला बळीराजा आहे. अरे बळीराजा काय असा असतो का? अरे बळीराजा म्हणतात आणि त्यात बळीराजाचे किती पिकाची नासाडी त्या ठिकाणी करतायत ते यौवन. आणि मग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या, 12 बलुतेदार एकत्र केले आणि मग खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी छोट्या मोठ्या लढाया करत होते. आणि हीच बातमी खऱ्या अर्थाने
आदिलशाहच्या मातोश्रींना कळाली बडी बेगम साहेबा, आणि त्याच वेळेला त्या बडी बेगम साहेबांनी सांगितलं जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आणेल त्याला वाटेल तेवढा धन दौलत दिल्या जाईल, इनाम दिल्या जाईल. त्यावेळेला कोणीच समोर येत नव्हता. फक्त एक त्या ठिकाणी महापुरुष आला. कोणता तो महापुरुष? आपल्या दृष्टीने तो महापुरुष नाहीये, अतिशय काळा की भिन्न असलेला तो काळा कुट्ट असलेला बलाढ्य शरीराचा आणि हास्य गर्जना करत समोर आला. हा 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 हा, बड़ी बेगम साहेबा हम जाएंगे, उस चूहे को पकड़ के लाएंगे. आता त्याला काय माहिती होता तो चुहा आहे का कोण आहे? अरे तो शरीराने जरी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानापेक्षा कमी होते, पण एक लक्षात ठेवा दादा, शरीराने कमी असेल पण बुद्धीने एवढे तीक्ष्ण होते. एवढी बुद्धीने तीक्ष्ण या जगाच्या पाठीवर आतापर्यंत कोणताच राजा झाला नाही दादा. त्यावेळेला त्या अफजल खानाने तो विडा उचलला. हम जाएंगे बड़ी बेगम साहेबा, उस चूहे को पकड़ के लाएंगे, हम जाएंगे. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी अफजल खानाने घोडदळ पायदळ सर्व सैन्य घेतलं आणि वाईला येऊन थांबले. आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना संदेश दिला की राजा, आम्ही तुम्हाला भेटण्याकरता आलेलो आहोत, तुम्ही आम्हाला भेटण्याकरता या. पण राजा मात्र त्या ठिकाणी फार चतुर होते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की याच खानाने आपल्या थोरल्या बंधूंचा का केलेला आहे, घात केलेला आहे. हा तसा सामान्य नाहीये. मग त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की अफजल खानाला जाऊन सांगा की आम्ही वाईला येऊ शकत नाही, तुम्हाला यायचंच असेल तर प्रतापगडाच्या पायथ्याशी या. आणि मग खऱ्या अर्थाने तो खान आपलं सर्व सैन्य घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन उभा ठाकला. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाची अतिशय सुंदर सोय केली. अतिशय सुंदर असा शामियाना उभा केला. हिरे मोती माणिक मोहरांनी मढवलेला तो शामियाना होता. खान जेव्हा त्या ठिकाणी आला त्या खानाला सुद्धा समाधान वाटलं. वा, बहुत बढिया, बहुत खूप, बहुत बढिया. सुंदर असा शामियाना उभा केलेला होता आणि तो शामियानामध्ये तो खान जाऊन बसला. आणि त्यावेळेला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जायचंच होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा खान म्हणजे सामान्य नाहीये, हा कधी घात करेल सांगता येणार नाही. मग त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की खानाला जाऊन सांगा की एवढं सैन्य भेटीसाठी कशाला पाहिजे, सैन्यांना बाजूला पाठवा. खान तर हसायला लागला. खान म्हणू लागला, अरे ये तो डरपोक है, ये शिवा, ये तो डरपोक है, अरे मुझसे डरता है, ये डरपोक है, ये कैसा राजा है ये. पण छत्रपती शिवाजी महाराज होते, महाराज चतुर होते, ते सर्वसामान्य नव्हते. खानाने सांगितलं जाऊ द्या, सैन्यांना पाठीमागे जाऊ द्या. पण खानासोबत मात्र एक सरदार होता. काय त्याचं नाव? सय्यद बंडा खानासोबत होता. दानपट्टा चालवण्यामध्ये तरबेज असलेला तो सय्यद बंडा खानासोबत होता, कारण खानाचा तो उजवा हात होता. सय्यद बंडा त्याच्या सोबतीला होता. छत्रपती शिवाजी महाराज खानाच्या भेटीसाठी निघाले दादा. खानाच्या भेटी करता निघाले असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या सोबत एक जण घेतला. काय नाव त्याचं? शिवा महाला. कारण जीवा माला सुद्धा दानपट्टा चालवण्यामध्ये तरबेज होता. जीवा मालाला सोबत घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या शामियान्यामध्ये गेले. पण सय्यद बंडा त्या ठिकाणी उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं त्या बंडाला सुद्धा बाहेर पाठवा. तो तर पुन्हा हसू लागला. अरे ये बंडा से डरता है, ये तो शिवाजी महाराज है, कैसा शिवाजी महाराज है ये तो उसे डरता है. त्याला सुद्धा बाहेर पाठवलं महाराज. काय झालं? त्याला सुद्धा बाहेर पाठवलं आणि मग मात्र त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये गेले. आणि आतमध्ये गेल्यानंतर आओ शिवाजी आओ, आओ शिवाजी आओ, हमें गले लग जाओ, हमारे गले लग जाओ. आणि मोठ्याने हास्य कल्लोळ कळू लागला तो खान. आणि छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने खानाच्या समोर गेले. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या डोळ्यामध्ये पाहिलं. त्या वेळेला खानाच्या डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा घात करणार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज सामान्य नव्हते दादा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगामध्ये चिलखत घातलेलं होतं आणि हातामध्ये अतिशय सुंदर अशा वाघनख्या घातलेल्या होत्या. बाहेरून पाहिल्यानंतर त्या अंगठ्या वाटत होत्या, मुद्या वाटत होत्या, पण आतून मात्र वाघनख्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये गेले, खानाला आलिंगन केलं आणि त्याच वेळेला खानाने काय केलं तर डाव साधला आणि बगलेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दाबलं. त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा गद्दार खान आहे, याने आपल्याला बगलेला दाबलेला आहे, बगलेत दाबलेला आहे आणि बगलेत दाबून मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये ज्या काही वाघनख्या घातलेल्या होत्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या पोटामध्ये रोतवल्या आणि टर 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 दिशी त्या ठिकाणी खानाचा गोथळा बाहेर काढला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला खान, दगा दगा दगा. अशा वेळेला मात्र तो सय्यद बंडा धावत आला आणि धावत आल्यानंतर उंच उडी मारली आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणार एवढ्या चित्याच्या चपडीने त्या ठिकाणी जीवा महाला, म्हणून तर ती म्हण पडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा महालाने चपळाई केली, चित्याच्या चपळाने उडी मारली आणि त्या सय्यद बंडाचा हात वरच्या वर कलम केला, वरच्या वर कलम केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना रस्ता मोकळा करून दिला. छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले. याच वेळेला मात्र खान कोसळलेला आहे, पण खानाने इकडे तिकडे बघितलंय, पालखी दिसते म्हणून तो खान त्या पालखीला जवळ करता झाला आणि खान जाऊन त्या पालखीमध्ये बसला. पालखीमध्ये बसल्यानंतर खानाला त्या ठिकाणी भोयाने चालवलं, पण त्याच वेळेला मात्र संभाजी काऊजी त्यांनी बघितलं, अरे या ठिकाणी हा खान जर असाच गेला तर पुन्हा हाती लागणार नाही आणि चित्याची चपळाई करून त्या ठिकाणी भोयांचे पाय छाटले आणि नवे त्या खानाचं सुद्धा मुंडकं छाटलं, धडा वेगळं केलं. असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मर्द मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन त्या ठिकाणी हे स्वराज्य निर्माण केलंय. असा एक एक खान त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी मारला. असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामान्य नव्हते दादा, अरे ते शूर होते, वीर होते किंवा कसे होते. शिवबा वीर शिवाजी, शिवबा वीर शिवाजी, शिवबा वीर शिवाजी, शिवबा वीर शिवाजी. साऱ्या शत्रूच्या मान उडवानी झेंडा भगवा फडकविला, झेंडा भगवा फडकविला. या शिवाने, या देवाने, या शिवाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. या शिवाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. शिवाजीने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. या शिवाजीने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. जिजाऊ मात्याने आशीर्वाद शुभाला, जिजाऊ मात्याने आशीर्वाद शुभाला. वीर शिवाजीने, या शुभाने, या शुभाने वीर शिवाजी, या शिवाजीने महाराष्ट्र घडविला. या शिवाजीने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. या शिवाजीने महाराष्ट्र घडविला. अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक राक्षसांचा निदबाद त्या ठिकाणी केला आणि अतिशय सुंदर असं स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण केलंय. आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलंय ना, त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थाने आपल्या गाव या ठिकाणी सरपंच साहेब असतील, माजी सरपंच साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी सर्व तरुण मर्द मावळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असा शिवजयंती उत्सव सोहळा या ठिकाणी साजरा करतायत. म्हणून त्या ठिकाणी या तरुण मित्र मंडळींना आणि आमचे सरपंच साहेब असतील, माजी सरपंच साहेब असतील, यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे महाराज. असा सोहळा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा, जर असा सोहळा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जर उत्सव आपण साजरा केला तर नक्कीच महाराज त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना फार स्वाभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे महाराज. म्हणून असे कार्यक्रम होणं फार गरजेचे आहे. काळाची फार मोठी गरज आहे, कारण आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहतोय दादा, आपले तरुण पोरं त्या ठिकाणी छोटे पोरं नको त्या मार्गाने जात आहेत.
हे आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहतोय आणि म्हणून त्या ठिकाणी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये उतरावे याच्यासाठी सुंदर असा उपक्रम या ठिकाणी ज्यांनी साजरा केलेला आहे, उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. मला वाटतं किती वर्षापासून शिवजयंती साजरी करतायत? 10-12 वर्षापासून ही शिवजयंतीचा हा सुंदर असा उपक्रम या ठिकाणी साजरा करतायत. या ठिकाणी एका जातीचं कुणी नाही. आणि महाराज दादा एक प्रामुख्याने सांगून जातो, वारकरी संप्रदायामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. मग छत्रपती शिवाजी महाराज जर वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते तर त्या वारकरी संप्रदायाने कोणत्या जातीपातीचा भेद केला नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, किंवा जातवित गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त, किंवा या वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना खुलेआम कुणीही या यारे यारे नान थोरे याती बलती नारी नारा करावा विचार न लगे चिंता कवनासी. आता इथून पुढे फायद्यासाठी तरी वाजवा ना. लगेच विसरले. हा लगेच विसरले, पण आता विसरणार नाही. यारे लहान थोर किंवा जातवित गोत किंवा खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. म्हणजे या वारकरी किंवा सकळासी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिचा नाम, कलियुगी उद्धार हरिचा नाम, कलियुगी उद्धार हरिचा नाम. सकळासी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिचा नाम, कलियुगी उद्धार हरिचा नाम, कलियुगी उद्धार हरिचा नाम. वा सकळासी येते आहे अधिकार कुणीही या कसेही या खटनट यावे शुद्ध होऊन या जावे कुणीही या. किंवा ज्ञानोबराय सांगतात हे खैराचं लाकूड, हे लिंबाचं लाकूड, हे बाबळीचं लाकूड, हे शेवरीचं लाकूड, या लाकडांच्या जाती कुठपर्यंत असतात हो? जोपर्यंत अग्नीच्या संबंधात जात नाही तोपर्यंत. पण एकदा का लाकडांच्या जाती अग्नीच्या संबंधात गेल्या रे गेल्या की त्यांची एकच जात शिल्लक राहते. आणि ती जात कोणती असेल ना तर ती जात म्हणजे राख हीच एकमेव जात शिल्लक राहते. ज्ञानोबराय बोले का खैरे चंदन काष्टे हे तव विवंचना तवची घटे जवन घापती एकवटे अग्नी माझे. त्याप्रमाणे हे मराठा, हे मुस्लिम, हे धनगर, हे कोळी, हे भिल्ल, हे चांभार, हे अनेक जाती जमातीचे कितीही जाती जमातीचे असू द्या, पण या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर या शिव विचाराने विचार केल्यानंतर या जगाच्या पाठीवर एकच जात शिल्लक राहते. आणि ती जात कोणती असेल तर ती फक्त आणि फक्त वारकरी हीच एकमेव जात शिल्लक राहते. दादा हीच एकमेव जात शिल्लक राहते. कारण या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाहीये. आणि या वारकरी संप्रदायाने सर्वांना एकत्रित घेऊन आलेले आहे. सर्वांना एकत्र करून किंवा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अनेक जाती जमातीचे 12 बलोतेदार आणि किती जाती 18 पगड जाती एकत्र केल्या आणि म्हणून स्वराज्य निर्माण केले. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या जातीपातीचा विचार केला नाही. मग हे वारकरी संप्रदायाची ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांना होती. म्हणून वारकरी संप्रदायाने सांगितले कोणत्याही जातीपातीचा भेद करायचा नाही. आम्ही विष्णुदास आपण सर्वच एकच आहोत ना, फक्त शरीराने वेगवेगळे असाल पण मात्र एकच आहोत. म्हणून त्या ठिकाणी कुठल्या जातीपातीचा विचार न करता, कारण महाराज भगवान परमात्मा याही पुढे जाऊन सांगेल भगवान परमात्माचे अवताराला येत असतो. भगवंताचे येण्याचे 2 कारण सांगितले प्रामुख्याने. कोणते कोणते? पहिलं कारण सांगितले वास्तविक पाहता भगवंताचे 3 कारण आहेत. कोणते कोणते? पहिलं कारण आहे भगवान परमात्मा अवतार घेतो, स्वतः येतो. आणि कशासाठी येतो? धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेतो. कारण हे 3 प्रारब्ध सांगितलेले आहेत. कोणते कोणते? स्वइच्छा प्रारब्ध, अनेच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. आता स्वइच्छा प्रारब्धामध्ये संत महात्मे मोडतात, अनेच्छा प्रारब्धामध्ये तुम्ही भगवान परमात्मा मोडतोय आणि परेच्छा प्रारब्धामध्ये तुम्ही आम्ही मोडतोय. कारण तुम्हा मला या ठिकाणी यावंच लागतं.
आल्यानंतर कर्म करावंच लागतं, कर्म केल्यानंतर पुन्हा मरावंच लागतं. ज्ञानोबा बोले आगा कर्मी जय उरावे, दैते सुख दुःखी फळावे, ते भोगावया यावे देहा एका. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, कर्म केल्यानंतर ते भोगण्याकरता तुम्हा मला यावंच लागतं. संत महापुरुष वाटेल तेव्हा येतात, वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल तेव्हा जातात. याला काय म्हणतात, स्वइच्छा प्रारब्ध. पण भगवान परमात्माला आणावं लागतं, आणीलाही रूपाबळे किंवा स्वतः भगवान परमात्मा येतो. कारण भगवान परमात्मा दोन्ही बाजूमध्ये मोडतोय, स्वइच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. मग भगवान परमात्मा 3 कारणासाठी येतो. कोणते 3 कारण? पहिलं कारण आहे धर्माचं रक्षण करण्याकरता कोणाच्या नाही कोणाच्या अवताराने त्या ठिकाणी भगवान परमात्मा येतो. दुसरं कारण आहे दुष्टांचा संहार करण्याकरता भगवान परमात्मा येतो. आणि तिसरं कारण आहे भक्ताचा सांभाळ करण्याकरता. राखे पायापासी दुर्जनासी सवारी, राखे पायापासी दुर्जनासी सवारी, राखे पायापासी दुर्जनासी सवारी, राखे पायापासी संहारी. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. पण त्याकरता काय घेतो हातामध्ये? शस्त्र घेतो. मग आज खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा रक्षण करण्याकरता येतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन किंवा धर्म रक्षावया हिसी. तो भगवान परमात्मा धर्माचं रक्षण करण्याकरता हातामध्ये शस्त्र घेतो. मग आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा हा अवतारच आहे महाराज. कारण या कलियुगामध्ये जे काही त्या ठिकाणी मात चालली होती ना, तर त्या यौवनांचा कर्दन काळ म्हणून भगवान परमात्म्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार घेतलेला आहे. आणि हातामध्ये खड्ग धरून त्या ठिकाणी नितपात त्यांचा केलेला आहे. म्हणून तर असं जर कर्म त्या ठिकाणी जीवनामध्ये केलं तर त्यांची कीर्ती मनुष्य गेल्यानंतरच नाही तर प्रत्येक त्या ठिकाणी 3ही काळामध्ये त्यांची कीर्ती पाठीमागे राहते. आणि नुसती कीर्ती नाही, उत्तम कीर्ती राहते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे. बाई के दुःखाची जनिती, रती 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 बाई दुःखाची जनिती. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे मनुष्य हा शरीराने जात असतो दादा, पण कर्माने पाठीमागे जिवंत राहत असतो. आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्यातून जाऊन 350-400 वर्ष उलटून गेले. पण आजही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सुंदर असा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहात. आणि त्यांच्या जयंती उत्सव त्या ठिकाणी साजरा करत आहोत. याचं एकमेव कारण काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराज शरीराने जरी गेले पण कीर्तीने मात्र पाठीमागे जिवंत राहिलेले आहे. दिगंबर विश्वर विभूती, केले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामादी, जगा राहिल्या त्या कीर्ती जगा
ती जगामाजी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अरे छत्रपती शिवाजी महाराज शरीराने जरी गेले तरी पण प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी घर करून राहिलेले आहे. एवढे वर्ष उलटून गेले, आजही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव आपण त्या ठिकाणी करतोय. याचं एकमेव कारण मनुष्य शरीराने जरी गेला तरी पण कर्माने पाठीमागे जिवंत राहत असतो. म्हणून जीवन जगत असताना कर्म असं केलं पाहिजे. मी याही पुढे जाऊन सांगेल, आपल्या संतती करता भरपूर संपत्ती कमवा महाराज. आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज घडले ते कोणामुळे घडले असेल तर माझ्या जिजाऊच्या पुण्याईमुळे घडले असेल. म्हणून माता भगिनींना माझं हात जोडून विनंती आहे की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या संतती करता तुम्ही भरपूर संपत्ती कमवा. अरे तुमच्या संतती करता तुम्ही भरपूर संपत्ती कमवा, पण ती संपत्ती कमवत असताना संस्काराची आणि संस्कृतीची जोड द्यायला मात्र कधी विसरू नका. जोड द्यायला मात्र कधी विसरू नका. कारण जर तुम्ही तुमच्या संततीला संस्काराची आणि संस्कृतीची जर जोड नाही दिली तर तुम्ही तुमच्या आयुष्यभरामध्ये जेवढी काही संपत्ती कमवलेली आहे ना ती सर्वच्या सर्व संपत्ती तुमची संतती लवकर संपवल्याशिवाय राहणार नाही. हे त्रिकालबाधी सत्य आहे. म्हणून आपल्या संततीला संस्काराची आणि संस्कृतीची जोड द्यायला विसरू नका. आणि जर तुम्ही संस्काराची आणि संस्कृतीची जोड जर आपल्या संततीला जर दिली तर तुम्ही तुमच्या आयुष्यभरामध्ये मग तर संपत्ती असेल किंवा पारमार्थिक संपत्ती असेल जीवनामध्ये कमवलेली आहे ना ती शेवटपर्यंत त्या ठिकाणी टिकवल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा त्रिकालबाधी सत्य आहे. कारण आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनामध्ये अशी काही संपत्ती कमवली जीवनामध्ये की जेवढे वर्ष झाले तरी पण त्यांच्या नामाचा जयघोष आपण करतोय. आणि नामाचा जयघोष करत असताना प्रत्येकाच्या मुखामधून लगेच काय शब्द बाहेर पडतो? छत्रपती शिवाजी महाराज की जय. ऑटोमॅटिक बाहेर शब्द काय पडतोय? जय. आता म्हणलं मी जर म्हणलो रमेश महाराज तांबडे की म्हणीन का कोणी जय? हा हे म्हटले फक्त का म्हणत नाही? कारण कीर्ती त्यांची आहे, आमची काय कीर्ती आहे? आम्ही अजून जायचोय मग नंतर पाहायचंय आहे का नाही. आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा देव जीवनामध्ये तुम्ही आपलासा करून घ्या. जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीव सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीव सुख नोहे. तेने विना जीव सुख नोहे. तेने विना जीव सुख नोहे. येरती माही के, येरती माही के, येरती माही के दुःखाची जनिती. येरती माही के, येरती माही के, येरती माही के दुःखाची जनी. रती माई के, रती माई के, रती माई के दुःखाची जनिती. रती माई के, रती माई के, रती माई के दुःखाची जनिती. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून घ्यावा. फार सुंदर चाल. आपुला तो एक देव करून घ्यावा. मग तो छत्रपती शिवाजी महाराज नावाचा देव जीवनामध्ये आपलासा करून घ्या. तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. म्हणून एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात उंच करा. एक चरणाचा भाव झालाय. अजून किती चरण आहे? 2 3.
एकच चरणाचा भाव झालाय. आता हे फक्त दुसऱ्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय, फक्त प्रवेश केलाय. अजून 3 चरण बाकी बाबा. मग एका चरणाला जर 2 तास, मग 3 चरणाला किती तास? हा, तांबडं फुटतंय. आणि बुवाचा शरीरावर किती आडनावं सांगू? आता सांगूच का? आता आलंय ओगाने म्हणून सांगतो बघा 5 मिनिटांमध्ये. तुम्ही बघा, शेंडीला हात लावला, काय झाले? शेंडे पाटील. सगळीकडून बाजरीमध्ये पडाक टकले पाटील. बरं केस वाढले, कॅसाळे पाटील. टोपी घातली, टोपे पाटील. टोपी वाऱ्याने उडून गेली, बोडखे पाटील. आहे का नाही? आहे ना, बोडखे आहे. हा बरं, खाली आले कपाळे पाटील. काही कपाळ मोक्षे, त्याच्या खाली आले डोळे पाटील. शायनिंग केली आंधळे पाटील. डोळ्यांची स्वच्छताच नाही, चिपडे पाटील. खाली आले नाकाडे पाटील. आतमध्ये गेले मटेरियल वाढलं, शेंबडे पाटील. मटेरियल वाढलं, मेकडे हे पाटील. खाली आले मिसाळे पाटील. आतमध्ये थोडं बाहेर आले घोटाळे पाटील. आतमध्ये गेले जिव्हाळे पाटील. थोडं बाहेर आले दाते पाटील. 32 सभासद उठून गेले बोचरे पाटील. खाली आले दाभाडे पाटील. काही दाभाड फोडे, काही दाभाड मोडे. खाली आले माने, कोपरे, डोपरे, नखुडे, एक बोटे, मनगटे. ऊत आला एवढ्यावर नाही, खाली आले पोटे. काही पोट भाजे, काही पोट फाडे, मांडे, पोटरे, गुडघे, नखुडे. ऊत आला एवढ्यावर पण थांबले नाही भिसे बाबा. मग जनावर सुद्धा सोडले नाही. कुणी लांडगे, मोरे, चिमणी, कावळे, वाघ, वाघ मारे. हा सगळ्यांचा बॉस वाघ मारे. एवढ्यावर पण थांबले नाही. मग भाजीपाला सुद्धा सोडला नाही. कुणी दोडके, कुणी घोसाळे, कुणी रताळे, कुणी गाजरे. कुणी गाजरे झालं ना, सांगा तुम्हाला येत ते. भेंडे, कुणी गवारे, ढेमसे. बरं एवढ्यावर पण थांबले नाही. मग किचन मध्ये सुद्धा आले. कुणी हंडे, कुणी तांबे, कुणी वगराळे, कुणी उखळे, कुणी मुसळे. आता हे तुमचे आमचे आडनाव आहे. आता तुम्ही हे आडनाव तुमचे आमचे बघा बाबा. आता तुम्ही काही काहींचे आडनाव बघा, काय नाव असतात. देहानी, मालपाणी. मालपण पाणी पण त्यांच्याकडं संगमनेरला मालपाणी. आमचे नवनाथ दादा आहे त्या ठिकाणी चेअरमन पदी काम करतायत. महासत्ता न्यूजचे प्रोप्रायटर आहे आणि मालपाणी त्या ठिकाणी चेअरमन पदी पण त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे हे तुमचे आमचे नाव आहे महाराज. पण महाराज मला काय सांगायचंय, कोणी किती नावाचे असू द्या, कोणी किती जातीचे असू द्या, हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. आता हे माझ्या आडनावरून वाढलं बरं का एक सगळं. चला, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज खऱ्या अर्थाने हा नैमित्तिक कार्यक्रम होता. कारण आज खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या विचारावर थोडंसं बोलायचं होतं, म्हणून त्या ठिकाणी अभंग बाजूला राहिला. म्हणून त्या ठिकाणी थोडंसं चिंतन करण्याचं आपण अगदी थोडक्या वेळामध्ये सेवा उरकवणार आहे. म्हणून सर्वांनी हाताने टाळी वाजवा, हात उंच करा. सर्वांनी हात उंच करा. ज्यांनी ज्यांनी घरी हात घेऊन आले ना त्यांनीच हात वर करा. आणि अशा तिकडे करू नका, कारण पाठीमागे एक रोग येऊन गेलाय. कोणता रोग येऊन गेला बाबा? कोरोना. गेला का नाही? आपल्या डोळ्यात देखतात चांगले चांगले नेले का नाही? नेले. मग आपल्याला का ठेवलं? कारण भगवंताला माहित होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जनजागर या ठिकाणी 2025 मध्ये हे माझे रणमर्द मावळे या ठिकाणी मोहा गावामध्ये करणार आहे. हा सरळ असं भगवंताला माहित होतं. आणि भगवंताच्या हातामध्ये काय आहे? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या हातात काय आहे? सुदर्शन धनुष्यबाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात काय आहे? हात सरळ. आणि हे बघा, भगवंत तुमची परीक्षा पाहतोय बर का. कारण जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग किंवा माझे भक्त गाती जेथे उभा तेथे भगवान परमात्मा पाहतोय. कारण आपल्याला काय, आपला गैरसमज असा झालाय, आपल्याला वाटतो आपला सीसीटीव्ही कॅमेरा फक्त आपल्या खोलीपुरताचे, पण त्याचा सीसीटीव्ही कॅमेरा संपूर्ण जगाचा आहे. म्हणून हा गुप्त चित्र असते. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही त्याच्या कॅमेऱ्यात कैद होणार आहे आणि तुमची सुद्धा हात या कॅमेऱ्यात कैद होणार आहे. मग बघा बा, तुमच्या गावाची सगळ्या महाराष्ट्रामध्ये तेच लोक महासत्ता न्यूजचे प्रोप्रायटर आहे, त्यांच्याकडे पण फिरवा.
सगळ्यांचे हात घ्या मग कळू द्या सगळ्यांना. फिरून घ्या अगोदर. आता बघा कसे टाईट हात केले. हा आता तुम्ही परीक्षेमध्ये पास झाले. आता मी तुमचाही जास्त वेळ घेत नाही कारण आता पोटात कावळे कोकायला लागले असतील म्हणून हाताने टाळी वाजवा आणि मुखाने त्या भगवान थांबा. वा लय घाई. हाताने टाळी वाजून मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा घ्या हात खाली. एवढा मोठा हार माझ्या लग्नात सुद्धा नव्हता बुवा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. हे रते माये के दुःखाचे जनेती नाही आधी अंती अवसानी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की बाबा रे मानवी जीवनामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने तो देव आपलासा करून घ्या कारण त्याच्याशिवाय जीवनामध्ये सुख कधीही प्राप्त होणार नाही. आणि प्रत्येक मानवी जीवनामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सुखासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाची काढ करणारा मनुष्य आहे. सुखा लागी करी शीतळा बाला करी तू पंढरी सिदाय एक वेळा पंढरी सिदाय एक वेळा बघ तू अवघाची सुख रूप वसी जन्मजन्मीचे दुःख विसारसी.
सुखा लागी करीशी तळमळ, रात्रंदिवस सुखासाठी तळमळ करतोय महाराज. पण महाराज खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी खरं सुख आहे ना त्या ठिकाणी माणूस सुख शोधायला तयार नाही. पण ज्या ठिकाणी सुखाचा पत्ताच नाही त्या ठिकाणी मात्र रात्रंदिवस सुख शोधतोय. आणि सुख कुठे आहे? देवापाशी आहे. आणि आपण सुख कुठे शोधतोय? संसारामध्ये. आणि संसार कसा सांगितलाय? संसार चहूकडे इंगळ, किंवा संसार सागर उगा भवदुःखाचे मूळ, जन्मादांतरुण माझे केले इंगळ, इंद्रिय वज्र घाते तपे उष्णवरी ज्वाळ, स्वसिले काय करू दुर्भर हे चांडाळ, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार. संसारामध्ये दुःख आणि दुःखच आहे. प्रत्येक जण दुःखी आहे. कसा आहे? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. प्रत्येक जण दुःखी आहे. म्हणून तर संत महात्म्याने तुम्हा मला पदोपदी जागोजागी वेळोवेळा सावध केलंय. आता जागा रे भाई नो जागा, धोरण जल्या नाडोनी भागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा. जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. अरे संत महात्म्याने तुम्हा मला पदोपदी जागोजागी वेळोवेळा अनेक रूपकांच्या माध्यमातून जाग केलंय, सावध केलंय. आणि एवढं सांगूनही जर नाही ऐकलं तर नाथ महाराज शेवटी म्हणले, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. अहम वाघ्या सोहम वाघ्या, अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. वारी छत्रपती शिवाजी महाराज की जय. अनवारी मल्हारची माझ्या मल्हारीची वारे, वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे, मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे, मल्हारीची वारी मल्हारीची वारी. निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दना लागून, महिषासुर मर्दना लागून, तापाची करावया धारणी, तापाची करावया धारणी. भक्ताला की तू पावसी निर्वाणे, पावसी ऐत जोगवा जोगवा मागे ऐत जोगवा जोगवा मागे ऐत जोगवा जोगवा मागे ऐत जोगवा जोगवा मागे. वा शिवाजी महाराज जय. हा आनंद आहे बरं का, खरा आनंद. आणि नाचायचंच असेल ना तर डीजे वर नाचू नका, मग इथं नाचा. भगवंताच्या रंगामध्ये रंगा. अरे भगवंताच्या रंगामध्ये जर तुम्ही रंगला तर तुमच्या जीवनाचा कधीच बेरंग होणार नाही. आणि भगवंताच्या रंगाच्या व्यतिरिक्त जर रंगला तर तुमच्या जीवनाचा दंगा कधी झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून नाचायचंच असेल तर इथं नाचा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, गाऊन पलाऊ जगी,
मनाच्या रंगी नाचलं पाहिजे, त्याच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे, इथं नाचलं पाहिजे. पण आता आपण कुठं नाचतो? डीजे पुढं. डीजे पुढे नाचतो. अरे डीजे पुढे नाचून तुम्ही कोणासाठी नाचताय? डीजे पुढे बोला, कोणावर इम्प्रेशन पाडण्याकरता नाचताय डीजे पुढे? पण जर इम्प्रेशन पाडायचं असेल, अरे आमच्या जनाबाई मीराबाईने पायामध्ये घुंगरू बांधावं महाराज आणि त्या भगवंतासाठी नाचावं आणि त्या नाचण्यातून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. म्हणून इथं जर नाचलं तर त्या नाचण्यातून सुद्धा भगवंताची प्राप्ती होते, हे मीराबाईने दाखवून दिलं महाराज. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण. हा म्हणून इथं जो नाचतो त्याच्यासारखा भाग्यवान इथं कोणीच नाही महाराज. महाराजांनी तर याही पुढे जाऊन सांगितलंय, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. हो, त्याच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे, त्याच्यासाठी नाचलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जर नाचलं ना महाराज तर नक्कीच तो भगवान परमात्मा. अरे नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याने नाचावं, मग तो जर भगवान परमात्मा कीर्तनामध्ये नाचत असेल तर आपल्याला लाजायची काही कारण आहे का? कीर्तनामध्ये अवश्य नाचलं पाहिजे, कथा कीर्तनामध्ये नाचलंच पाहिजे. पण उलट करतोय आपण, इथं नाचायला लाज वाटते आणि डीजेवर कोणी लाजतच नाही आणि बिना बोलावलेलंच येतात, अंगात येतं महाराज. पण अंगात यायचं असेल तर इथं आलं पाहिजे महाराज, इथं नाचलं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने सर्व तरुण मर्द मावळ्यांनी अतिशय सुंदर अशी या ठिकाणी शिवजयंती साजरी केलेली आहे. आपला वेळ त्या ठिकाणी झालेला आहे, अधिकचा वेळ घेणं योग्य नाही, कारण हा एक दिवसीय कार्यक्रम आहे आणि या एक दिवसीय कार्यक्रमामध्ये थोडंफार मागं पुढं होत असतं. आता अभंग काही म्हणतील महाराज अभंगच सुटला नाही. अभंग सोडावं ना, सोडण्याकरता अजून एकही जन्माला आला नाही. आजच्या दिवशी काही नाही, आजच्या दिवशी माप असते, कारण आज खऱ्या अर्थाने जरी अभंग त्या ठिकाणी घेतला होता त्या अभंगावर आपल्याला जास्त चिंतन करता आलं नाही. कधी जर वेळ आला तर ते चिंतन करण्याकरता मी पुन्हा येईल, म्हणजे अभंगावर चिंतन करण्याकरता बरं का. हा म्हणजे दुसरं काही गैरसमज करू नका. आज खऱ्या अर्थाने माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अलंकापूर नगरीमध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 8-9 वर्ष माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचे शिळे तुकडे मधुकरीचं अन्न खाऊन जे काही अन्न ग्रहण केलेलं आहे, आज वास्तविक पाहता माझा पिंड शिवचरित्रकार म्हणून नाहीये, आज पहिल्यांदाच माझ्या जीवनामध्ये शिवचरित्रकार म्हणून या ठिकाणी घोषणा झाली. आणि आज खऱ्या अर्थाने मी शिवचरित्रकार म्हणून कोणामुळे आज उभा राहिला असेल ना तर ते श्रेय सगळं आपल्या गावचे सरपंच, माजी सरपंच आणि महाराज आहेत. महाराजांमुळेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझं येणं झालं आणि महाराजांनी सांगितलं शिवचरित्र म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, शिवजयंतीचा कार्यक्रम करायचा आहे, म्हणून त्या ठिकाणी अगदी तोडकं मोडकं त्या ठिकाणी शिवचरित्र मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही योग्य असेल, जे काही बरोबर असेल त्या नक्की घरी घेऊन जा. म्हणजे जे काही या कीर्तनातून मी विचार मांडले, जे माझं चांगलं असेल ते घरी घेऊन जा. असंच एका कीर्तनामध्ये अकोलेला, आमच्या संगमनेर जवळ अकोले म्हणून गाव आहे, त्या अकोल्याच्या त्या एका गावाचं नाव नाही सांगत, फक्त तिथं गेल्यानंतर मी कीर्तन संपल्यानंतर असंच म्हटलं, जे माझं चांगलं असेल ते घरी घेऊन जा. एक बहादर माझी नवीन चप्पल घेऊन गेला. आता काय चपला न्यायला सांगितल्या होत्या का म्या? अरे जे चांगलं म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या त्या अलंकापुरीमध्ये शिळे तुकडे 8 दिवसाचे शिळे तुकडे खाऊन जे काही तोडकं मुडकं ज्ञान ग्रहण केलंय ते तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला. जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी द्यावे या नियमाप्रमाणे तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते अंतःकरणामध्ये उतरवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जीवन जगा. निश्चितच त्या ठिकाणी आपलं शिवराज्य त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज खऱ्या अर्थाने हे सर्वचे सर्व श्रेय कोणाला जात असेल ना तर सर्व रणमर्द मावळे, आज आपल्या गावातले मोहात या गावातले सर्व तरुण मित्र मंडळ असेल, आमचे सरपंच साहेब असेल, माजी सरपंच असेल, भिसे महाराज असेल, या सर्वांचं हा मोठा खूप मोठा हे योगदान आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने या अभंगावरती थोडंसं तोडकं मोडकं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज मला भिसे महाराजांनी सांगितलं की पोवाडा हो द्या, पण आता पोवाडा त्या ठिकाणी आपल्याकडे वेळ कमी आहे. मी मगाशी सांगितलं पोवाडा गायचा असेल तर मी पुन्हा येईल,
आणि चांगली तयारी करून येईल. कारण पोवाडा मी एक कडवं पाठ केलेलं होतं, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि ते पोवाडा पण छत्रपती शिवाजी एकच महाराजांचा आणि एकच कडवं म्हणा काय आता जे आठवण ज्ञानेश्वर माऊली करा मग हा कडवं म्हणा एक प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला भिकुमान नाही त्याला दान शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामती त्यास नाही जाणीव शक्तीची अरे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान समोरासमोर आला होता ना त्यावेळेचा प्रसंग आहे दादा. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ज्या वेळेला अफजल खान आला आणि ज्या वेळेला अफजल खानाच्या पोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नख्या रुतवल्या आणि त्याचा कोथळा टर 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 टरा फाडला त्यावेळेचा हा प्रसंग आहे. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पोवाडा आहे. ज्ञानेश्वरा माऊली